बंधू आणि भगिनींनो, ही खरंच म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे. आज संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे त्रिरत्न बौद्ध महासंघाची केंद्र आहेत, त्या सर्व केंद्रांमध्ये आपण उर्गेन संरक्षितांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत आणि त्या निमित्ताने आज आपण एकत्रित आलेलो आहोत. तर आजच्या या प्रसंगी मी थोडासा विचार करत होतो आणि आपल्या प्रवचनाचं शीर्षक काय असलं पाहिजे. तर म्हणून मला जाणवलं की उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तिमत्वामधील जी वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यांना धरून भंतेंनी म्हणजे उर्गेन संरक्षितांनी संपूर्ण जागतिक बौद्ध आंदोलनामध्ये त्यांचं जे योगदान आहे, ते योगदान किती अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ दर्जाचं आहे, तर ते आपणापुढे मांडावं म्हणून हे जे काही त्रिरत्न बौद्ध महासंघाचं, ज्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी फार सुंदर म्हणजे नाव दिलेलं आहे, त्याला त्यांनी हा शब्दप्रयोग त्यांनी म्हणजे जसं इंग्रजीमधून ज्याला मिशन म्हणतात नाही काय, तर त्रिरत्न बौद्ध महासंघाचं हे जे जागतिक मिशन आहे आणि मिशनचं स्वरूप आज म्हणजे स्थापन झाल्यापासून आपण जे बघतो आहोत, तर सर्व म्हणजे या जगातील, या विश्वातील सगळे जे ज्याला आपण खंड म्हणतो नाही काय, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, अमेरिका आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, आशिया आहे, अशा सर्व म्हणजे खंडांमधून विश्वातल्या म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाची केंद्र निर्माण झालेली आहेत. तर इतकं सुंदर बाबासाहेबांनी जे एक प्रकारे दूरदृष्टी मांडली आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये पिढ्यानपिढ्या बौद्ध धम्म जिवंत राहावा, ह्या दृष्टिकोनातून काय ठोस पावलं उचलली पाहिजेत, त्याचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी आपल्याला 1950च्या द बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजन या त्यांच्या जो हा लेख त्यांनी महाबोधी सोसायटीच्या पत्रिकेमध्ये 1950 मध्ये छापलेला होता, जेणेकरून संपूर्ण विश्वातील बौद्ध विद्वानांना म्हणजे हे कळावं, हे लक्षात यावं आणि पिढ्यानपिढ्या भारत भूमीवर बुद्धाचा धम्म हा कसा जिवंत राहील आणि त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. त्यानुसार म्हणजे उर्गेन संरक्षितांनी खऱ्या अर्थाने म्हणजे गुरुबंधू म्हणून जे नातं आहे, ते नातं त्यांनी जपलं, त्याचं रक्षण केलं आणि आपल्या म्हणजे बंधूचं कार्य कसं पुढे घेऊन जायचं, त्याचं एक सर्वश्रेष्ठ किंवा दर्जेदार उदाहरण म्हणतो आपण, ते उर्गेन संरक्षितांनी त्यांच्या या कार्यामधून संपूर्ण विश्वापुढे मांडलेला आहे. आणि एक प्रकारे मी त्याला बघतोय, ती म्हणजे देणगी आहे, ती म्हणजे गिफ्ट आहे या जगाला. कशा प्रकारे म्हणजे सामान्य माणसं खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माकडे आकर्षित होतील आणि बुद्ध धम्माकडे आकर्षित होऊन म्हणजे एक प्रकारे श्रोतापन्न होणे, सकृदागामी होणे, अरहंत पदापर्यंत जाणे, हा जो एक कठीण असा मार्ग आहे, तो अतिशय सुलभ, सरळ आणि साध्या पद्धतीने जगाच्या पुढे मांडणं, त्याचं एक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो, त्याची एक रचना तयार करणे आणि ती रचना त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमाने संपूर्ण विश्वापुढे मांडणे आणि आज त्या रचनेमुळे जे काही ही त्रिरत्न बौद्ध महासंघाची रचना आहे, त्या रचनेमुळे हजारोंच्या संख्येने लोक जे आहेत विश्वातले म्हणजे निरनिराळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते बुद्धाकडे आकर्षित होत आहेत आणि बुद्ध धम्मासाठी समर्पित होत आहेत. तर यापेक्षा सर्वश्रेष्ठ दर्जाचं म्हणजे पुण्य कार्य दुसरं कोणतंही होऊ शकत नाही. हे इतकं सुंदर मिशन जे आहे, हे इतके सुंदर रचना जी आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाची, जी काही ऐतिहासिक रचना होती बुद्ध काळातली, त्याचा अतिशय सखोल म्हणजे उर्गेन संरक्षितांनी अभ्यास करून, त्याचं चिंतन करून इतकी सुंदर रचना या विश्वाला दिलेली आहे. आणि म्हणून मी त्याला गिफ्ट म्हणतो, त्याला देणगी म्हणतो, या संपूर्ण विश्वातील मानव जातीला दिलेली. तर आपण आजच्या या प्रसंगी मी
उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तिमत्वामधील जे निरनिराळी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून जागतिक म्हणजे बौद्ध आंदोलनामध्ये उर्गेन संरक्षितांचं जे योगदान आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिली गोष्ट जी मला भंतेंच्या म्हणजे उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तित्वामधील जी जाणवते ती म्हणजे, जर आपणा सर्वांना जर वाचक वर्ग आहे त्यांना नक्कीच आठवेल आणि अनेक लोकांनी ते वाचलेलं असेल, तर मला आठवतं आजच्या या प्रसंगी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1936 मुक्तिकोण पथे हे भाषण. या भाषणाचा शेवट बाबासाहेबांनी म्हणजे अशा पद्धतीने केलेला आहे. तो प्रसंग जो आहे तो महापरिनिब्बाण सुत्तामधून बाबासाहेबांनी घेतलेला आहे. 1936च्या भाषणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर म्हणजे मुंबईला वरळीला बाबासाहेबांचं ते भाषण झालं आणि जवळपास म्हणजे मुंबई इलाखा, कोकण, विदर्भ, इंदोर, महू, उज्जैन, निजामाचा म्हणजे हैदराबादचा भाग किंवा त्यावेळेस निजामाचं जे कार्यक्षेत्र असेल ह्या सगळ्या पार्श्वभूमीमधून जनसमुदाय जवळपास 50,000 जे जुने ज्याला आपण महार म्हणतो जाती व्यवस्थेनुसार ती लोक गोळा झालेली होती आणि त्यांच्या पुढे बाबासाहेबांनी ते भाषण केलेलं होतं. आणि त्या भाषणाचा समारोप बाबासाहेबांनी म्हणजे अत्तदीप भव या म्हणजे तथागतांच्या म्हणजे एक सुप्रसिद्ध असं हे तथागतांचं ज्याला आपण सुभाषित म्हणतो, सुभाषित आहे नाही का, त्यानुसार म्हणजे बाबासाहेबांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हटलेलं आहे त्या महापरिनिब्बाण सुत्तामधून हा जो प्रसंग घेतलेला आहे, तर तथागत अतिशय आजारी पडलेले होते आणि आनंद फार चिंतेत होता. आणि आनंद चिंतेत असताना त्याला असं वाटत होतं की तथागत आता म्हणजे एवढे आजारी आहेत, कदाचित म्हणजे तथागत शरीराने जिवंत राहणार नाहीत, ही त्याच्या मनामध्ये वारंवार भीती निर्माण व्हायची. ती कल्पना करूनच म्हणजे त्याच्या अंगावर शहारे उमटायचे. आणि म्हणून म्हणजे झालं काय की औषधोपचार आणि आराम झाल्यानंतर तथागत बरे झालेत. आणि बरे झाल्यानंतर आनंद त्यांना म्हणजे त्याच्या मनातली चिंता व्यक्त करतो, सांगतो तथागतांना. आणि मग तथागत काय करतात की संपूर्ण संघाची सभा बोलवतात आणि संपूर्ण संघाची सभा बोलवून तथागत सांगतात की मी कोणतीही गोष्ट म्हणजे या भारत देशातील जी परंपरा जुनी राहिलेली आहे, या भारत देशातील जे गुरु राहिलेले आहेत ते काय करायचे, संपूर्ण विद्या कधीच शिकवत नसायचे. एक तरी विद्या ते आपल्या जवळ राखून ठेवायचे, असा भारत देशातील म्हणजे प्रघात होता. म्हणून तथागत काय म्हणतात, मी कसल्याही प्रकारची कोणतीही बाब तुमच्यापासून लपवलेली नाही. सामान्य माणसाचा प्रबुद्ध माणूस कसा त्याच्या विकासासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे अत्तदीप भव स्वयं प्रकाशित व्हा हे करता म्हणजे आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारे तथागत महापरिनिब्बाण सुत्तामध्ये म्हणजे मार्गदर्शन करतात. तो प्रसंग बाबासाहेबांनी म्हणजे धर्मांतर का करायचं नाही काय, धर्मांतरामुळे बौद्ध होण्यामुळे आपले सामाजिक फायदे काय आहेत, आपले आध्यात्मिक फायदे काय आहेत, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये ज्या काही अफवा होत्या त्या सगळ्या अफवांचं मार्गदर्शन केलं. आणि शेवटी बाबासाहेबांनी समारोप जो आहे करताना म्हणजे हा प्रसंग आनंदाचा त्यावेळेस संपूर्ण 50,000 महारांपुढे त्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केलेला आहे. अगदी बंधू आणि भगिनींनो, याच प्रकारे जर आपण उर्गेन संरक्षितांकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर उर्गेन संरक्षितांचं व्यक्तिमत्व हे अत्तदीप भव सारखं म्हणजे स्वतःच्या तेजाने संपूर्ण विश्वामध्ये प्रकाशमान होते आहे. तर किती सुंदर म्हणजे बाबासाहेबांनी हा प्रसंग सांगितला. आणि उर्गेन संरक्षितांचं महत्व म्हणजे व्यक्तिमत्व हे त्या पद्धतीने कसं आहे याला सुद्धा मी एक दोन छोटी छोटी उदाहरणं उर्गेन संरक्षितांच्या म्हणजे आत्मचरित्रातील
मांडून हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सर्वप्रथम जर म्हणजे मला सांगावं असं वाटेल तर ते म्हणजे युद्धामधनं उर्गेन संघरक्षितांचे आजोबा नाही का परत येत होते. आता बघा, लक्षात घ्या, हे संपूर्ण कुटुंब म्हणजे ख्रिश्चन म्हणजे बॅकग्राऊंड पार्श्वभूमीमधून आलेलं आहे. आजोबा ख्रिश्चन आहेत. आता ख्रिश्चन आजोबा आपल्या नातवाकरिता काही भेट वस्तू घेऊन येत आहेत. आणि काय आणावं त्यांनी? म्हणजे पार्श्वभूमी ख्रिश्चन धर्माची असल्यावर सुद्धा आजोबा संघरक्षितांसाठी काय घेऊन येतात? तर जे तिबेटी लोक जे म्हणजे कापड असते आणि कापडावर म्हणजे चित्र काढलेलं असते नक्षीकाम करून, नाही काय, ज्याला आपण आपल्याकडे एम्ब्रॉयडरी सारखं म्हणजे वापरतो, नाही काय, तर हाताने ते नक्षीकाम करून काढलेलं चित्र जे आहे तिबेटी भाषेमध्ये त्याला थँका म्हणतात. तर बुद्धाचं चित्र असलेलं थँका आजोबा आपल्या नातवासाठी भेट घेतात. किती रोचक आहे, किती इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यासोबत एक अवलोकितेश्वर, बोधिसत्व अवलोकितेश्वर जे करुणेचे प्रतीक आहेत, तर त्यांची मूर्ती, त्यांचं रूप जे आहे ते एक विकत घेतात. आणि तिबेटी पद्धतीप्रमाणे एक वज्रघंटा असते, म्हणजे खाली बेल असते आणि वर त्याच्यामध्ये अर्धा वज्र लावलेला असतो, त्याला वज्रघंटा म्हणतात. तर ह्या 3 वस्तू म्हणजे संघरक्षकांचे आजोबा, त्यांना तीनही ह्या बौद्ध वस्तू आहेत. थँकावर कापडावर बुद्धाचं म्हणजे चित्र कोरलेलं आहे आणि अवलोकितेश्वर बोधिसत्व अवलोकितेश्वर बुद्ध परंपरेचे प्रतीक आहेत, करुणेचे प्रतीक आहेत आणि वज्रघंटा. म्हणजे हे इतकं इंटरेस्टिंग आहे. ते लहान असताना आपल्या नातवाला भेट देण्यासाठी ते घेऊन येतात. आणि त्याच्यानंतरचा दुसरा प्रसंग आहे की 8 वर्षाच्या वयामध्ये उर्गेन संरक्षित आजारी पडतात. डॉक्टर त्यांना 2 वर्षाचा बेडरेस्ट म्हणजे सुचवतात आणि हृदयाचा काही आजार असतो त्यामुळे ते म्हणजे आजारी पडलेले असतात. तर त्या प्रसंगामध्ये आता 2 वर्षाचा काळ म्हणजे बेडवर काढायचा आहे. तर त्यांचे जे काका असतात, नाही काय, संघरक्षितांचे, तर ते त्यांचे काका बाजारामधनं म्हणजे वज्रछेदिका सूत्र, नाही काय, आणि डायमंड सूत्र, नाही काय, असे ही 2 म्हणजे सुत्त जी असतात, त्या दोनही सुत्तांची ही बौद्ध धम्माची सुत्त आहेत, ज्याला प्रज्ञा पारमिता सुत्त म्हटली जातात. प्रज्ञा पारमिता शिकवण जी आहे ह्या दोन्ही सुत्तांमधून अतिशय सखोल शिकविली जाते. तर त्यांची पुस्तकं जी आहेत ते दोन्ही काका आपल्या म्हणजे भाच्यासाठी म्हणून 2 वर्ष बेडरिडन राहणार आहे म्हणून त्याच्या वाचनासाठी ते त्याला आणून देतात. किती म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे, नाही काय. महायुद्धांमुळे, नाही काय, उर्गेन संघरक्षित महायुद्धांमुळे आपलं शालेय शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत. ते ग्रॅज्युएट झाले नाहीत, 10वा वर्ग पास करू शकले नाही, 12 म्हणजे जे अकॅडमिक जी शिक्षणाची पद्धती आहे अशा अकॅडमिक शिक्षणाच्या पद्धतीने जाऊन म्हणजे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं नाही आहे. म्हणून यामधून आपल्याला काय लक्षात येतं? तर यामधून आपल्याला हे लक्षात येतं की जवळपास म्हणजे अक्षरशः 17 वर्षाच्या तरुण वयामध्ये, नाही काय, संघरक्षितांनी म्हणजे बुद्ध धम्माची एकता अशा प्रकारचा अतिशय सुंदर असा लेख त्यावेळेसच्या युरोपमध्ये प्रकाशित होणाऱ्या पत्रिकांमध्ये त्यांनी छापून आणला होता. आणि वय काय होतं उर्गेन संघरक्षितांचं? तर जवळपास म्हणजे 17 वर्ष. आणि त्या वयामध्ये त्यांच्याकडे म्हणजे 1000 पुस्तकं होती आणि जे मुलांचं एनसायक्लोपीडिया जे म्हणतात, तर त्या एनसायक्लोपीडियाचे अनेक ग्रंथ जे आहेत ते संघरक्षितांनी त्यावेळेस वाचून काढलेले होते बाल वयामध्ये, म्हणजे 12 वर्षाच्या अगोदर. यामधून काय लक्षात येतं आपल्याला? म्हणजे बुद्ध धम्माचा संपर्क त्यांचा बघा अगदी बाल वयामध्ये आला आणि या निरनिराळ्या पद्धतीने वज्रछेदिका सूत्र आणि चिल्ड्रन्स एन्सायक्लोपीडिया यासोबत अनेक ग्रंथांचं वाचन करून त्यांच्या हृदयातून म्हणजे ते काय म्हणतात आपल्या आत्मचरित्रात मांडताना म्हणतात, जेव्हा मी वज्रछेदिका सूत्र वाचलं तर माझ्या हृदयातून आवाज येत होता की मी मनाने बौद्ध आहे, मी मनाने
बौद्ध आहे, माझं चित्त, माझं मन हे बौद्धमय आहे. जरी मी ख्रिश्चन कुटुंबामध्ये ख्रिश्चन आई वडिलांच्या पोटी जरी मी जन्म घेतलेला असेल आणि अकॅडमिक पद्धतीचं शिक्षण नसून सुद्धा आज संपूर्ण जगामध्ये ज्या एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी धम्म मांडला, ज्याला धम्माचं सादरीकरण म्हणतो, ते जर लक्षात घेतलं तर त्यामधून आपल्याला हे लक्षात येईल की भंतेंचं व्यक्तिमत्व जे आहे, उर्गेन संरक्षितांचं व्यक्तिमत्व जे आहे, ते स्वतःच्या म्हणजे सुशिक्षितपणामधून स्वतः अभ्यास करून नाही काय संपूर्ण विश्वापुढे तेजस्वी असा प्रकाश म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामधून म्हणजे मांडणं, प्रकाशित करणं. म्हणून त्याला जे तथागतांनी जे शीर्षक दिलेलं आहे, अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित हो, या म्हणजे तथागतांच्या म्हणजे कोटेशन प्रमाणे, या सुभाषिताप्रमाणे उर्गेन संरक्षितांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मी दुसरं त्यांच्या म्हणजे व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल, आज त्यांनी संपूर्ण त्यांच्या 94 वर्षाच्या म्हणजे कालावधीमध्ये जे काही म्हणजे संपूर्ण विश्वापुढे ज्या पद्धतीने त्यांनी धम्म मांडलेला आहे, त्याच्यामध्ये जर वारसा जर पाहिला आपण, ज्याला आपण म्हणजे विरासत म्हणतो, वारसा म्हणतो, आपल्या गुरूंकडून आपल्या मिळालेला, तर म्हणजे भंतेंनी खूप सुंदर सुंदर शिकवणी अगदी म्हणजे एक एक त्यांचे बघा, काही लोकांनी जर त्यांच्या गुरूंचे चित्र पाहिलेले असतील तर त्या चित्रामध्ये जवळपास म्हणजे इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे भंतेंचं की त्यांना 8 म्हणजे गुरु लाभलेले आहेत. त्या 8 गुरुमध्ये एक त्यांचे भारतीय गुरु जगदीश कश्यप राहिलेले आहेत, पंडित जगदीश कश्यप, आणि एक चीनी गुरु राहिलेले आहेत योगी चेन, आणि इतर त्यांचे उरलेले 6 गुरु हे म्हणजे तिबेटी पद्धतीने जो काही बुद्धिझम आहे, जो काही बौद्ध धम्म आहे, त्याच्यामधल्या ज्या निरनिराळ्या म्हणजे संप्रदाय आणि परंपरा आहेत, त्याच्यामधून ते गुरु राहिलेले आहेत. तर म्हणजे ज्याला आपण हीनयान म्हणतो, ज्याला महायान म्हणतो, ज्याला वज्रयान म्हणतो, याच्याशिवाय इतर जे संप्रदाय आहेत, अशा निरनिराळ्या सगळ्या संप्रदायांचा अभ्यास करून त्याच्यातील म्हणजे आताच्या या आधुनिक जगातल्या मानवाला त्याच्या मनुष्य म्हणून त्याच्या विकासासाठी जे योग्य आहे ते त्याच्या वेचून काढणं आणि जे अतिशय आवश्यक आहे अशा प्रकारे वेचून म्हणजे संपूर्ण जगापुढे ते मांडणं, हे अतिशय म्हणजे एक म्हणजे दिव्य असल्यासारखं हे म्हणजे कार्य आहे. हे उर्गेन संरक्षितांच्या संपूर्ण म्हणजे व्यक्तिमत्वामधून आपल्याला ते लक्षात येतं. आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी निरनिराळ्या शिकवणी, एका म्हणजे त्यांचे जे हे 8 गुरु होते, तर त्या 8 गुरूंपैकी एका गुरुने काय म्हटलेलं आहे, उर्गेन संरक्षितजी, तुमचं व्यक्तिमत्व असं आहे, जेव्हा तुम्ही धम्म समजावून सांगता त्यावेळेस जणू काही एखाद्या धम्माच्या पुस्तकाचं एक एक पान उलगडून सांगता आहेत असा आम्हाला म्हणजे भास होतो. म्हणजे किती सुंदर म्हटलेलं आहे, पुस्तकाचं, धम्म पुस्तकाचं एक एक पान उलगडून सांगता आहेत अशा प्रकारचा आम्हाला म्हणजे अनुभव येतो. असे त्यांचे एक गुरु जे आहेत, शिकवत असताना जे विद्यार्थी म्हणजे बसलेले असतात, त्यावेळेस एका विद्यार्थ्याने या प्रकारे संरक्षितांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललेले आहेत. आणि अगदी बंधू आणि भगिनींनो, याच प्रकारे संरक्षितांची म्हणजे शिकवण जर पाहिली तर त्यांनी सगळ्यात जास्त जोर कशावर दिलेला आहे, तर निरनिराळ्या शिकवणी म्हणजे त्याचा अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष त्याचं आचरण करणे, नाही काय, निरनिराळ्या शिकवणुकींचा अभ्यास करून आचरणावर जोर देऊन बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने विजन मांडलं त्या पद्धतीने म्हणजे धम्मासाठी समर्पित असलेली माणसं तयार करणे, या प्रकारे म्हणजे संरक्षितांनी कार्य केलेलं आहे. तर याच त्यांच्या कार्याला धरून दुसरं त्यांच्या व्यक्तिमत्वामधील वैशिष्ट्य मी आपल्या पुढे मांडू इच्छितो, आणि ते म्हणजे आता जर लक्षात घेतला आपण सध्याचा काळ कसा आहे, तर सध्याचा काळ आपल्या पुढे तथागत गौतम बुद्ध नाही आहेत, आपल्याकडे धम्म आहे, बाबासाहेबांनी दिला आपल्याला, आणि भंतेंकडून पण ते शिकायला मिळते आहे. आणि म्हणजे आताची परिस्थिती कशी आहे, महामंगल सुत्तामध्ये जर आपण लक्षात घेतलं, तथागत काय व्यक्त करतात, मंगल म्हणजे समजावून सांगताना
त्याच्यामध्ये तथागत म्हणतात स्पिरिच्युअल फेलोशिप हा शब्दप्रयोग वापरतात. म्हणजे आपल्याला काय कशाची गरज असते, म्हणजे बुद्ध हयात नसताना अशा लोकांची गरज असते की जे आपल्यापेक्षा 15-20 वर्ष 25 वर्ष 40 वर्षाचं धम्म आचरण करणारी, प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये धम्म जगणारी जे अनुभवी लोक असतात, अशा अनुभवी लोकांचं सानिध्य पाहिजे असते, अशा अनुभवी लोकांचा सहवास पाहिजे असतो. याला तथागतांनी महामंगलामध्ये म्हणजे समाविष्ट केलेला आहे, नाही काय, आणि त्याला म्हटलेलं आहे स्पिरिच्युअल फेलोशिप. म्हणजे अनुभवी लोकांच्या सानिध्यात राहून धम्म पकडणे, धम्म कॅच करणे. म्हणून उर्गेन संघरक्षितजी काय म्हणतात की आध्यात्मिक विकास, धार्मिक विकास हा शिकवल्या जाता येत नाही. त्यांचं वाक्य कसं आहे, आध्यात्मिक विकास, उर्गेन संरक्षितांचं वाक्य आहे, आध्यात्मिक विकास किंवा धार्मिक विकास हा शिकवल्या जाता येत नाही, तो पकडावा लागतो, तो कॅच करावा लागतो. मग कॅच कसं करणार, पकडणार कसं, तर अनुभवी लोकांच्या सानिध्यात राहून तो पकडावा लागतो, तो कॅच करावा लागतो. अशा पद्धतीने म्हणजे संरक्षित व्यक्त करतात, उर्गेन संरक्षित या पद्धतीने व्यक्त करतात. आणि म्हणून आज कशाची गरज आहे आपल्याला, आज बाबासाहेबांनी जसं म्हटलेलं आहे मिशन पाहिजे, आणि त्यांनी स्वतः पण आपल्याला धम्म दिलेला आहे. म्हणून आज म्हणजे बाबासाहेबांनी जे विजन मांडलं त्या पद्धतीने उर्गेन संरक्षितांनी विश्वामध्ये ही जी रचना निर्माण केली, तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, बाबासाहेब जे म्हणतात मला नव्या पद्धतीचा धम्म सेवक पाहिजे, जो धम्माची सेवा करेल, जो स्वतः धम्माचं आचरण करेल, जो स्वतः धम्म आचरणात आणण्यासाठी ध्यानाचं आनापानसती आहे, मैत्री भावना आहे, शील आहेत, पंचशील आहेत, अष्टशील आहेत, दसशील आहेत, त्याला तो प्रतिज्ञाबद्ध होईल. आणि म्हणजे आपली नोकरी करून, आपले मुलं बाळ, आपला संसार सांभाळून उरलेला वेळ तो प्रतिज्ञाबद्ध होऊन धम्मानुसार जगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारचा धम्माची सेवा करणारा धम्मसेवक म्हणजे मला हवा आहे, ही संकल्पना म्हणजे बाबासाहेब केव्हा मांडतात, ही संकल्पना बंधू आणि भगिनींनो बाबासाहेब 1950च्या म्हणजे त्यांच्या त्या आर्टिकल मध्ये, लेखामध्ये, बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन या लेखामध्ये मांडतात. आणि जेव्हा उर्गेन संघरक्षित भारतामध्ये 20 वर्ष राहिले आणि 20 वर्ष राहिल्यानंतर ते 64 मध्ये त्यांचं भारतात पदार्पण 1944 ला झालं. त्यावेळेस ते जेमतेम 19 वर्षाचे झालेले होते. लगेच 2 महिन्यानंतर म्हणजे जे दुसरं महायुद्ध होतं ते संपलं, आणि म्हणजे ब्रिटिश जे सैन्यामध्ये म्हणजे भरती होऊन आलेले होते, सक्तीची भरती होती, त्याच्यामधून म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांना मोकळं केलं, स्वतंत्र केलं. आणि त्यानंतर उर्गेन संरक्षितांनी भारतात राहणं पसंत केलं. संपूर्ण भारत पायी पिंजून काढला. आणि 20 वर्षानंतर जेव्हा ते परत गेले 1964 मध्ये, आणि तिथून जेव्हा ते परत 2 वर्षानंतर 1966 मध्ये परत आले, आपल्या भारतातील सगळ्या म्हणजे मित्रांना शेवटचा बाय करावा, कारण की त्याच्यानंतरच ते आपलं संपूर्ण आयुष्य ते इंग्लंडमध्ये म्हणजे व्यतीत करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणून 1966 मध्ये ते परत येतात. आणि नंतर परत गेल्यानंतर 1968 मध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ, जे जुनं नाव होतं नाही काय, फ्रेंड्स ऑफ वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, पाश्चिमात्य बौद्धांचा संघ, याची स्थापना करतात. आणि मग आता काळाच्या म्हणजे या कालावधीमध्ये, ओघामध्ये आता आपण बघतो आहोत जागतिक आपलं संघाचं नाव जे आहे ते त्रिरत्न बौद्ध महासंघ असं आहे. तर याची स्थापना करण्यासाठी नाही काय, ते जेव्हा इथे भारतात आलेले होते आपल्या सगळ्या म्हणजे जुन्या मित्रांना बाय करण्यासाठी, 1966 ची घटना आहे, 1966 नाही काय. आणि त्यावेळेस कोलकात्यावरनं ते कलिम्पॉंगला जात होते. त्यांचं कलिम्पॉंगला
उर्गेन संरक्षितांनी जेव्हा पंडित म्हणजे भिक्षू आपले जगदीश कश्यपांनी त्यांना शेवटचा संदेश दिला, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुम्हाला जेवढं काही चांगलं करता येईल ते करा, एवढं सांगून त्यांचे गुरु जे म्हणजे भिक्षू जगदीश कश्यप ते एकांतवासासाठी जंगलात निघून गेले आणि उर्गेन संरक्षित कलिम्पॉंग मध्ये कार्य करू लागले. तर त्या कलिम्पॉंगला जाण्यासाठी 1966 मध्ये कोलकात्यावरनं त्यांनी सुरुवात केली आपल्या मित्रांसोबत. आणि त्याच दरम्यान त्यांना जे 1964 ला जे इंग्लंड मधल्या हॅम्स्टीड नावाच्या बुद्ध विहारामधून त्यांच्या जुन्या मित्रांनी त्यांना बोलवलेलं होतं की बा आमच्यामध्ये थोडस बिनसलेलं आहे, आमच्यामध्ये मित्रता स्थापन करण्यासाठी तुम्ही आमचे जुने मित्र म्हणून परत आलात आणि आम्हाला काही मदत केली तर बरं होईल. म्हणून 1964 मध्ये उर्गेन संरक्षित इंग्लंडला जातात आणि त्यांना 2 वर्ष लागतात आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद स्थापन झाल्यानंतर मग ते भारतात शेवटचा बाय करण्यासाठी आपल्या मित्रांना येतात आणि ती घटना 1966 ची आहे. तर त्या हॅम्स्टीड बुद्ध विहारातल्या लोकांनी पत्र पाठवलेले असते उर्गेन संरक्षितांना आणि त्या पत्रात काय लिहिलेलं असते, त्या पत्रात हे लिहितात, ते हॅम्स्टीड बुद्ध विहाराचे त्यांचे जुने मित्र लिहितात की आम्ही तुमचं निमंत्रण परत म्हणजे त्याचं रिनेवल म्हणतो ना आपण, नवीनीकरण, तर रिनेवल केलेलं नाही आहे, त्याचं नवीनीकरण केलेलं नाही आहे. आम्ही तुम्हाला परत म्हणजे हॅम्स्टीड बुद्ध विहारामध्ये निमंत्रित केलेलं नाही आहे आणि कृपया जर जबरदस्तीने तुम्ही आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मर्डर, तुमचा खून सुद्धा होऊ शकतो. या प्रकारचे वाक्य त्या पत्रामध्ये लिहून ते जुने मित्र त्यांचे पाठवतात. हे पत्र त्यांना म्हणजे कोलकाताच्या स्टेशनवर असताना मिळतं. कलिम्पॉंग कडे ते निघालेले असतात आणि मग ते पत्र नाही काय उर्गेन संरक्षित ते पत्र त्यांना देतात आपल्या मित्रांना वाचायला आणि विचारतात की तुम्हाला काय वाटते हे वाचल्यावर. मित्र काही सांगू शकत नाही आणि तेव्हा उर्गेन संरक्षित म्हणतात मला दूर लांब असा नाही काय म्हणजे जसं अंधार आहे पुढे पसरलेला आणि अंधारामध्ये एखादा छोटासा दिवा जसा टिमटिम टिमटिम जळत असतो, अशा प्रकारे या जगाला एका नव्या म्हणजे बौद्ध संघाची गरज आहे. काय म्हणतात उर्गेन संरक्षित आपल्या मित्रांसोबत 1966 मध्ये ते पत्र वाचल्यानंतर या जगाला एका नव्या म्हणजे बौद्ध संघाची गरज आहे. जी संकल्पना बाबासाहेबांनी 1950 मध्ये बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन मध्ये मांडलेली होती, ती संकल्पना म्हणजे कुठंतरी उर्गेन संरक्षितांच्या म्हणजे मनामध्ये ती स्वरूप ज्याला म्हणजे रचना कशी असली पाहिजे, संघ कसा असला पाहिजे, ते म्हणजे मूड धरू लागल्याचं आपल्याला दिसू लागतं. आणि म्हणून म्हणजे हे सगळं करण्यासाठी संरक्षित काय म्हणतात की संघाची स्थापना करणं एवढं सोपं काम नाही आणि हा म्हणजे संघाच्या स्थापना करण्याचा जो भाग आहे, ही जबाबदारी आहे, ही इतकी कष्टदायक असते, अतिशय कष्ट त्याच्यासाठी वेचावे लागतात, वेदना अनेक म्हणजे लोकांसोबत जे संपर्क असतात त्या सहन कराव्या लागतात आणि म्हणून हे काही तेवढं सोपं काम नाही. आणि म्हणून हे एक प्रकारे धाडसी, मी याला धाडसी म्हणतो, मित्रांनी बोलवलेलं नाहीये, एक प्रकारे अप्रत्यक्षपणे जर जबरदस्तीने आलात तर तुमचा खून होऊ शकतो ही धमकी दिलेली आहे. अशा त्या मानसिक अवस्थेमध्ये उर्गेन संरक्षित स्वीकारतात. काय स्वीकारतात तर परत म्हणजे इंग्लंडला जाणं. आणि त्यांच्या काय लक्षात येतं तर भारत देशाची परिस्थिती आणि त्याचबरोबर म्हणजे इंग्लंडची सुद्धा परिस्थिती ही एक सारखी आहे, याच्यामध्ये एक समानता आहे. आणि ती समानता एकसारखेपणा काय आहे, काय झालेलं आहे 2500 वर्षाच्या काळाच्या ओघामध्ये म्हणजे जे उर्गेन संरक्षितांनी अनुभव केलं 20 वर्षाच्या भारत देशाच्या अभ्यासामध्ये आणि हॅम्स्टीड बुद्ध विहारामध्ये 2 वर्ष राहून जे अनुभव केलं त्यामधली समानता जी आहे ती म्हणजे उर्गेन संरक्षितांनी ओळखली. आणि ती समानता म्हणजे जेव्हा भारतात उर्गेन संरक्षितजी बाबासाहेबांना भेटायला येतात, तर बाबासाहेबांना भेटायला येतात त्यावेळेस पहिल्या भेटीमध्येच
बाबासाहेब उर्गेन संघरक्षितांना थोडस आपण जे भाषा म्हणतो ना, लँग्वेज जे फटकारणे म्हणतो आपण, तर एक प्रकारे फटकारल्यासारखं थोडस कडक शब्दामध्ये म्हणा, असं म्हणजे बाबासाहेब संरक्षितांसोबत बोलतात की तुमच्या महाबोधी म्हणजे सोसायटीचा अध्यक्ष जो आहे ब्राह्मण मुखर्जी हा कसा काय, ब्राह्मणाला काय घेणं देणं आलं बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं. इतिहास जर पाहिला तर म्हणजे मुखर्जी हा ब्राह्मण तुमच्या महाबोधी सोसायटीचा कसा काय होऊ शकतो. बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी म्हणजे तो कार्य करू शकणार नाही. अशा पद्धतीने म्हणजे बाबासाहेब म्हणजे त्यांच्याशी बोलतात संरक्षितांची, आणि उर्गेन संरक्षित सांगतात त्यांना की मी फक्त एक मानद म्हणजे ज्याला ऑनररी म्हणतो, मानद मी संपादक आहे, त्याच्याशिवाय महाबोधी सोसायटीच्या कोणत्याही कार्यामध्ये ट्रस्टमध्ये माझा सहभाग नाही, हे उर्गेन संरक्षितजी म्हणजे बाबासाहेबांना समजावून सांगतात. तर इथे ती सूक्ष्मपणे बाब जी आहे बाबासाहेब लक्षात आणून देतात की अध्यक्ष हा ब्राह्मण कसा काय राहू शकतो, नाही काय. आणि पूर्ण म्हणजे भारत देशाच्या इतिहासाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती ह्या दोन संस्कृतीचं युद्ध आहे हे भारत देशातलं. कोणती संस्कृती श्रेष्ठ आहे, आणि म्हणून ब्राह्मण हा बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतलेला म्हणजे मान्य होत नाही. आणि अगदी हीच बाब जेव्हा ते आपल्या जुन्या मित्रांना हॅम्स्टीड बुद्ध विहाराच्या निमंत्रणावरून इंग्लंडला जाऊन त्यांच्यामध्ये सुसंवाद स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यावेळेस त्यांना भारतातली ही बाब त्यांच्या लक्षात येते की इंग्लंडमध्ये पण अशाच पद्धतीचं वातावरण आहे. तर हॅम्स्टीड बुद्ध विहाराचा जो अध्यक्ष असतो तोच असा भारतासारखा म्हणजे ख्रिश्चन समाजामधनं आलेला आहे आणि तो बुद्ध विहार अध्यक्ष आहे. म्हणून संरक्षितांना काय वाटतं की ही परिस्थिती म्हणजे भारतासारखीच आहे की ख्रिश्चन धर्माचं म्हणजे फादर म्हणून काम करणाऱ्या माणसाला बुद्ध विहाराचं अध्यक्षपद दिलेलं आहे, तो कसा काय बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार, हे सुद्धा शक्य होत नाही. आणि म्हणून उर्गेन संरक्षित विचार करतात, चिंतन करतात, आणि जे संपूर्ण विश्वाला जी देणगी द्यायची आहे त्या देणगीची स्थापना म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना धाडसी व्यक्तिमत्व म्हणून कसल्याही म्हणजे प्रकारच्या म्हणजे भीतीला नाही काय न म्हणजे लक्ष देता, त्या प्रकारे आपल्या मित्रांनी जी धमकी दिलेली आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष करून संरक्षित जे आहेत ते इंग्लंडमध्ये परत जातात 1966 मध्ये आणि 1968 मध्ये म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघ ह्या म्हणजे जो ज्याला आपण पूर्वी सहाय्यक गण म्हणायचं आणि धम्मचार्यांचा जो संघ असतो, अशा प्रकारे ह्या दोन्ही म्हणजे रचनाची निर्मिती जी आहे ती 1967 आणि 68 मध्ये म्हणजे निर्माण होते. तर म्हणून मी उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तिमत्वामधील हा अतिशय सुरेख असा वैशिष्ट्याचा भाग म्हणजे धाडसीपणे नाही काय जगामध्ये म्हणजे पुढे जाणे आणि काम करणे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बंधू आणि भगिनींनो अशाच प्रकारे धम्मसेवक घडवण्यासाठी धाडसी म्हणजे व्यक्तिमत्वाची गरज असते, धाडसीपणा लागत असतो. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. बाबासाहेबांमध्ये हे गुण पाहतो आपण आणि त्याच पद्धतीने उर्गेन संरक्षितांमध्ये सुद्धा आपल्याला हेच गुण पाहायला मिळतात. त्यामुळे म्हणजे बाबासाहेबांनी एक प्रकारे म्हणजे ती उणीव म्हणून लक्षात आणून दिलेली आहे, आणि जी उणीव म्हणजे संरक्षितांनी आपल्या या पुण्यकर्मामधून म्हणजे पूर्णत्वास आणलेली आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब हे म्हणतात की प्राचीन काळामध्ये तथागतांच्या वेळेस म्हणजे त्या म्हणजे कालावधीमध्ये फक्त एकच प्रकारची म्हणजे दीक्षा होती, संस्कार होता, आणि तो म्हणजे
ज्याला पूर्ण वेळ धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी वाहून घ्यायची इच्छा होत होती, तर त्याला श्रामणेर म्हणून म्हणजे पहिल्यांदा तो व्हायचा आणि त्याच्यानंतर त्याची उपसंपदा म्हणून विधी संस्कार व्हायचा. हे बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये बाबासाहेब मांडतात. तर हा जो संस्कार विधी जो म्हणतो आपण, हा संस्कार विधी म्हणजे फक्त एकच प्रकारचा होता आणि या संस्कार विधीमधून उपसंपदा व्हायची आणि ते प्रत्यक्ष त्यावेळेस पूर्णवेळ समर्पणासाठी जे भिक्षू व्हायचे त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा संस्कार विधी होता. याच्याशिवाय ज्या म्हणजे आता एक मराठी भाषेमधून तो शब्दप्रयोग प्रचलित आहे, सगळेजण वापरतो आपण त्याला, नाही काय, तर एक उपासक आणि उपासिका म्हणून एक सामान्य गृहस्थी म्हणजे लोकांसाठी हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. तर त्या काळामध्ये बुद्धाचे जे काही उपासक होते किंवा उपासिका होत्या त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा विधी संस्कार नव्हता. ही उणीव बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये नमूद करतात आणि म्हणून त्याला भिक्षू होण्यासाठी जी काही उपसंपदा व्हायची तर त्याला बाबासाहेब नाव देतात संघ प्रवेश. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की मला अशा प्रकारचा धम्मसेवक पाहिजे जो समर्पित आहे, प्रतिज्ञाबद्ध आहे. तर धम्म प्रवेश या प्रकारची संकल्पना म्हणजे बाबासाहेब म्हणतात उपासकासाठी सुद्धा, गृहस्थी श्रमामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा काय असलं पाहिजे, धम्मामध्ये प्रवेश घेण्याचा विधी संस्कार असला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब हे उणीव लक्षात आणून देतात आणि म्हणून म्हणजे संघरक्षितांच्या या म्हणजे बाबासाहेबांच्या अभ्यासामधून, प्राचीन बौद्ध धर्माच्या अभ्यासामधून ही गोष्ट संघरक्षितांना सुद्धा आवडते आणि 1950च्या आर्टिकल प्रमाणे मग धम्म प्रवेश करणारी समर्पित माणसं निर्माण करण्यासाठी धम्मसेवक या संकल्पनेनुसार उर्गेन संघरक्षित ही देणगी जी आहे, ही भेट आहे, ते आपल्याला देतात. यामध्ये धम्ममित्र म्हणून आपण जेव्हा दीक्षा, तो म्हणजे दीक्षेचा भाग नाही आहे, तो एक संस्काराचा भाग आहे, समारंभाचा भाग आहे. पण त्याच्यामध्ये आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करतो आणि ग्रहण करून आपण स्वतःला समर्पित करतो आणि त्याच्यानंतर मग परिणामकारक शरणगमन करण्यासाठी पुढे जातो. पण समजा आपण धम्ममित्र पण नाही झालेलो आहोत आणि आपल्याला म्हणजे सामान्य बौद्धांसारखं आपल्याला म्हणजे तुम्ही इतर धम्मामधून येत आहात, नाही का, इतर संकल्पनामधून येत आहात, मग ती कोणतीही संकल्पना असो, तुम्ही शीख असाल, तुम्ही बौद्ध हे हिंदू असाल, तुम्ही मुस्लिम असाल, तुम्ही ख्रिश्चन असाल, तुम्ही कोणत्याही संकल्पनेमधून येत आहात आणि म्हणून तुम्हाला एक विधी संस्कार असला पाहिजे. बुद्ध धम्मासाठी जाहीरपणे लोकांपुढे म्हणजे दीक्षा घेऊन एक विधी संस्कार करून बौद्ध बनण्याची परंपरा निर्माण झाली पाहिजे आणि याला बाबासाहेब धम्म प्रवेश म्हणतात. आणि अगदी ही क्रांतिकारी गोष्ट जी आहे, हे रिव्होल्युशनरी पाऊल जे आहे, हे रिव्होल्युशनरी पाऊल जे आहे म्हणजे परंपरेला छेद देऊन, परंपरेला 2500 वर्षाच्या बौद्ध धम्माच्या परंपरेला छेद देऊन बाबासाहेब दीक्षाभूमीवर पूज्य चंद्रमनींकडून म्हणजे स्वतः दीक्षा घेतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण 5 लाख लोकांना ते दीक्षा देतात, नाही काय. तर फक्त 3 मिनिटं लागतात दीक्षा घ्यायला, त्रिचरण पंचशील म्हणायला आणि त्याच्यानंतर म्हणजे परंपरेला छेद देऊन क्रांतिकारी पाऊल जे आहे ते म्हणजे 22 प्रतिज्ञा देणे होय. आणि 22 प्रतिज्ञा देऊन क्रांतिकारी पाऊल टाकून, नाही का, म्हणजे बाबासाहेब काय घोषित करतात की दरेकाला दीक्षा द्यावी. म्हणजे कोणत्याही पद्धतीने परत भारत देशामध्ये पुरोहितशाही ती कोणत्याही धर्मामधली असो, बुद्ध धर्मामध्ये सुद्धा पुरोहितशाही निर्माण होऊ नये याची काळजी बाबासाहेब तिथे हे क्रांतिकारी पाऊल टाकून घेतात. किती सोपं होतं ना, जर लक्षात घेतलं तर इतकं सोपं होतं की जसं म्हणजे पूज्य चंद्रमनींकडून बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तर सहज म्हणू शकले असते ना की माझ्या 5 लाख लोकांना पूज्य चंद्रमणीजी तुम्ही दीक्षा देऊन टाका.
पण बाबासाहेबांनी तसं म्हटलं नाही. बाबासाहेबांना या 2500 वर्षाच्या काळामध्ये ज्या काही उणिवा घडलेल्या आहेत, ज्या काही म्हणजे गोष्टी बाबासाहेबांना लक्षात आल्या, त्या म्हणजे बदलायच्या होता. आणि म्हणजे जर लक्षात घेतलं, बाबासाहेबांची पावलं जर लक्षात घेतली आणि ती कशी म्हणजे उर्गेन संरक्षितांना बाबासाहेबांच्या 3 भेटींमधून त्याचं आकलन झालं आणि उर्गेन संरक्षितांनी त्याची रचना केली, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर म्हणजे बाबासाहेब म्हणजे मांडणी करताना या रचनेविषयी किंवा या बुद्ध धम्माच्या अभ्यासाविषयी ते आपल्याला लक्षात येतं. ते म्हणतात की मला धम्मसेवक पाहिजे, समर्पित पाहिजे. आणि म्हणजे समर्पित असलेला धम्मसेवक हा कसा असला पाहिजे, तर त्याच्याबद्दलही बाबासाहेब म्हणतात, मांडणी करतात. आणि तीच गोष्ट आपण उर्गेन संरक्षितांनी म्हणजे परंपरेला म्हणजे ब्रेक थ्रू कसं करायचं या प्रकारचं म्हणजे पाऊल टाकून आज जर लक्षात घेतलं, बंधू आणि भगिनींनो, जर अशी कल्पना केली, आता बौद्ध धम्म बघा जवळपास म्हणजे 2000 ते 2200 वर्षापासून श्रीलंकेमध्ये आहे, कोरियामध्ये आहे, म्यानमारमध्ये आहे, ब्रह्मदेशमध्ये आहे. म्हणजे पूर्वेकडील सगळ्या बौद्ध देशांमध्ये जवळपास 2000 ते 2200 वर्षापासून बुद्धाचा धम्म प्रचार आणि प्रसार पावलेला आहे. पण विश्वामध्ये कोणत्याही म्हणजे कल्चर मधून, संस्कृतीमधून, अमेरिकन म्हणजे कल्चर मधून किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या संस्कृतीमधून किंवा आफ्रिकेच्या संस्कृतीमधून संपूर्ण विश्वामध्ये कोणत्याही संस्कृतीमधून जर मनुष्य बुद्ध धम्माकडे आकर्षित झाला तर त्याला सामान्य माणसाचा प्रबुद्ध माणूस बनण्यासाठी असं बाबासाहेब जे म्हणायचे मिशन पाहिजे, अशा प्रकारे मिशन 2000 ते 2200 वर्षाच्या या पूर्वेकडच्या देशातील बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये कोणालाही ते शक्य झालं नाही. ही अत्यंत महत्वाची बाब जी आहे, जी उर्गेन संरक्षितांनी संपूर्ण जगापुढे मांडली आणि आज जग त्याचा अनुभव घेतो आहे. म्हणून हे इतकं सोपं नाही आहे आणि म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय, उर्गेन संरक्षितांकडे एक धाडसी आणि रिव्होल्युशनरी त्यांच्या व्यक्तिमत्वामधील छटा जी आहे ती त्या माध्यमाने म्हणजे त्यांनी इतकं सुंदर धम्ममित्र सहाय्यक असणे, धम्ममित्र होणे, धम्मचारी होणे आणि श्रोतापन्न होण्याच्या दिशेने वाटचाल करणे, अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असा संघ निर्माण करून म्हणजे आपल्याला एक प्रकारे ती भेट वस्तू आणि देणगी दिलेली आहे. पण त्याच्यासाठी मात्र म्हणजे धाडसी करेजियस व्यक्ती तर ही एक बाब मला प्रामुख्याने जाणवते. त्यानंतर म्हणजे याच्यामधलंच म्हणजे बाबासाहेबां म्हणजे बद्दलचे गौरवाचे उद्गार जे आहेत इतके सुंदर आहेत संरक्षितांचे. आज त्यांच्या पुण्यानुमोदनाच्या, त्यांच्या निरनिराळ्या संरक्षितांच्या वैशिष्ट्याबद्दल बोलत असताना मला व्यक्त करावं असं वाटतं. आदरणीय धम्मचारी सुबुतींनी लिहिलेलं एक म्हणजे पुस्तक आहे, न्यू व्हॉइस इन बुद्धिस्ट ट्रेडिशन. म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये एक नवीन म्हणजे सिंहनाद, एक नवीन आवाज नाही काय बुलंद करणे, अशा प्रकारे त्याचं शीर्षक आहे, न्यू व्हॉइस इन बुद्धिस्ट ट्रेडिशन. अशा प्रकारचं शीर्षक असलेलं सुबुतींचं पुस्तक आहे. आणि त्यामध्ये भंतेंसोबत ज्या मुलाखती सुबुतींनी घेतलेल्या होत्या तर ते म्हणजे संरक्षितांची म्हणजे वाक्य काय आहेत ती सुबुतींनी मांडलेली आहेत. तर उर्गेन संरक्षित काय म्हणतात की बुद्धिझम कॅन बी अ टूल फॉर सोशल चेंज. कसं वाक्य आहे? बुद्धिझम कॅन बी सोशल चेंज. आय गॉट दिस विजन फ्रॉम डॉक्टर आंबेडकर. कसं म्हणतात संरक्षित? आय गॉट दिस विजन फ्रॉम डॉक्टर आंबेडकर. बौद्ध धम्माचं एक मोठं डायमेन्शन, बौद्ध धम्माचं एक अतिशय मोठं वैशिष्ट्य ज्याच्यामुळे संपूर्ण मानव जात म्हणजे परिवर्तित होऊ शकते, संपूर्ण मानव समाज परिवर्तन घडवून म्हणजे येऊ शकतं. आणि म्हणजे जो एक शिलावर आधारित जो नव समाज आहे
ज्याला उर्गेन संघरक्षित म्हणतात, न्यूक्लियस ऑफ द न्यू सोसायटी. बाबासाहेब काय म्हणतात, शिलावर आधारित नव समाज. आणि उर्गेन संघरक्षित काय म्हणतात, न्यूक्लियस ऑफ द न्यू सोसायटी. एकच गोष्ट आहे, निरनिराळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. आणि म्हणून उर्गेन संघरक्षित बाबासाहेबांबद्दल गौरवाचे उद्गार काढतात आणि म्हणतात, आय गॉट धिस विजन फ्रॉम दी डॉक्टर आंबेडकर. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी बुद्ध धम्माचा कसा उपयोग केला जाऊ शकतो त्याच्याबद्दलचे डोळे माझे उघडले ते बाबासाहेबांमुळे. अशा पद्धतीने म्हणजे उर्गेन संघरक्षित न्यू व्हॉइस इन बुद्धिस्ट ट्रॅडिशन या सुबुतींच्या पुस्तकामध्ये म्हणजे व्यक्त करतात. या प्रकारे म्हणजे संघरक्षितांचं एक ज्याला म्हणजे धाडसी व्यक्तिमत्व नाही काय, म्हणजे पारंपरिक पद्धतीला पूर्ण बाजूला ठेवून म्हणजे संपूर्ण जगाला त्यांनी या प्रकारची रचना दिलेली आहे. त्याच्यानंतरचं तिसरं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे संघरक्षितांची दूरदृष्टी, संघरक्षितांचं व्यक्तिमत्व नाही काय, उर्गेन संघरक्षितांचं व्यक्तिमत्व, त्याच्यामधली ही जी एक व्यक्तिमत्वामधली जबरदस्त जी छटा आहे, दूरदृष्टी असणं नाही काय. बाबासाहेब काय म्हणतात, रानडे, गांधी आणि जिना या त्यांच्या म्हणजे भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, महापुरुषाची लक्षणं सांगताना बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात की महापुरुषाची लक्षणं सांगताना म्हणजे त्याच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे नाही काय. आणि त्याचबरोबर म्हणजे तो बुद्धिमान असला पाहिजे. पहिली क्वालिटी काय असली पाहिजे, प्रामाणिकता. दुसरी क्वालिटी काय असली पाहिजे, बुद्धिमान. आणि तिसरी क्वालिटी काय असली पाहिजे, समाज परिवर्तनाची दूरदृष्टी म्हणजे त्याला असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हृदयातून आपण म्हणतो ना बॉटम ऑफ हार्ट, म्हणजे हृदयातून समाज परिवर्तनाची तळमळ असली पाहिजे. ह्या 3 क्वालिटी म्हणजे महापुरुषामध्ये असले पाहिजे असं बाबासाहेब व्यक्त करतात. त्यानुसार जर पाहिलं तर दूरदृष्टी आणि त्यानुसार जर पाहिलं तर समाज परिवर्तनाचं म्हणजे संपूर्ण विश्वातील मानव समाज परिवर्तित झालं पाहिजे. ही भावना ठेवून कशाची गरज लागते, तर आपल्याला विजन पाहिजे असतं आणि आपल्याला मार्ग पाहिजे असतो. या पद्धतीने बाबासाहेब म्हणजे मांडणी करतात की विजनची गरज असते आणि मार्गाची गरज असते. आणि मग विजन आणि मार्ग आहे, पण त्याच्या बरोबर कशाची गरज असते, धाडसीपणाने त्या विजन सोबत त्या मार्गावर चालण्याची गरज असते. आणि म्हणून बाबासाहेब तिथे तिसरा म्हणजे भाग मांडतात की फक्त म्हणजे बौद्ध धम्माच्या मुळे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुमच्याकडे दृष्टी पाहिजे आणि मार्ग पण पाहिजे आणि त्याच्या सोबत तुमचं व्यक्तिमत्व धाडसी पाहिजे असतं, करेजियस पाहिजे असतं. तर ह्या 3ही गोष्टी जी आहेत त्या आपण बघू शकतो. विजन दूरदृष्टी, मार्ग म्हणजे धम्म नाही काय, आणि म्हणजे धाडस. तर ह्या 3ही बाबी विजनरी या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे समाविष्ट करून बाबासाहेब मांडतात. आणि अगदी त्याच बाबी म्हणजे उर्गेन संघरक्षित या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा म्हणजे पाहायला मिळतात. आणि म्हणून म्हणजे बघा म्हणजे रचना कशी केलेली आहे, त्या रचनेचं साम्य मी तुम्हाला सांगतोय. तर रचना कशी आहे 1950च्या बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजनची. त्याचा शेवट करताना बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाला म्हणजे इतर धर्मामध्ये जे ईश्वराचं स्थान आहे त्या जागी म्हणजे बुद्धाने नीतिमत्तेला बसवलं. बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने इतर धर्मामध्ये जे केंद्रीय स्थान ईश्वराला आहे त्या जागी सदाचार म्हणजे शील, पंचशील, अष्टशील, दसशील, ज्याला आपण शील म्हणतो, नीतिमत्ता म्हणतो, त्याला केंद्रीय स्थान दिलं. तर बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात बंधू आणि भगिनींनो की बुद्धाला म्हणजे भीती का नाही वाटली. काय प्रश्न उपस्थित करतात, बुद्धाला अशा प्रकारे धम्माचा केंद्र नीतिमत्ता बनवण्यासाठी बुद्धाला भीती का नाही वाटली. आणि मग त्याचं उत्तर म्हणजे बाबासाहेब देतात की जोपर्यंत या पृथ्वीवर या वसुंधरेवर माणूस नावाचा प्राणी जिवंत आहे तोपर्यंत त्याला नीतिमत्तेची गरज आहे. जेव्हा केव्हा माणसं म्हणून आपण एकत्रित येतो
त्यावेळेस एक दुसऱ्यांसोबत कशा पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, नाही काय, तो व्यवहार म्हणजे बुद्धाचा धम्म होय, जीवन जगण्याची पद्धती होय. त्याला आपण खऱ्या अर्थाने बुद्धाला अनुसरणे, बुद्धा धम्म संघाला शरण जाणे, शरण जाणे ही केंद्रीय मध्यवर्ती बौद्धांच्या जीवनातली बाब आहे. तुमच्या वेगळ्या वेगळ्या जीवन जगण्याच्या शैली राहू शकतात, त्या सेकंडरी आहेत, त्या दुय्यम आहेत. तुमच्या जीवनामध्ये माणूस म्हणून जर तुम्हाला विकसित पावायचं असेल तर केंद्रीय तुमच्या जीवनातली कृती काय असली पाहिजे, तर शरण गमन करण्याची, बुद्ध धम्म संघाला शरण जाण्याची ही केंद्रीय कल्पना जी आहे बुद्धाने मांडलेली. आणि बुद्ध काय म्हणतात, बाबासाहेब कशी मांडणी करतात, की जोपर्यंत माणूस या पृथ्वीवर म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत त्याला नीतिमत्तेची गरज आहे. नीतिमत्तेशिवाय तो व्यवहारामध्ये जगू शकत नाही. ही बाब बुद्धाने ओळखली आणि म्हणून बुद्धाने त्याला केंद्रीय स्थान दिलं नीतिमत्तेला. आणि म्हणून संघरक्षितांनी सुद्धा हा त्रिरत्न बौद्ध महासंघ जो आज विश्वामध्ये पसरलेला आहे, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी एवढा समर्पित होऊन जो कार्य करतो आहे, त्याचं रहस्य जर काय असेल तर ते म्हणजे परिणामकारक शरणगमन करणे. शरणगमनाचं केंद्रीय मनुष्याच्या जीवनातलं स्थान ओळखणे आणि आपल्याला स्वतःला म्हणजे बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी म्हणजे समर्पित करणे. यामध्ये मग आता अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट अशी जी बाब धम्माचे प्रयोजन काय याच्यामध्ये बाबासाहेब मांडतात. आणि ती बाब उर्गेन संघरक्षित त्यांच्या अभ्यासामधून, त्यांच्या चिंतनामधून अतिशय सहज पद्धतीने आपल्या पुढे मांडतात आणि आपल्याला प्रशिक्षित करतात. एक प्रकारे आपल्याला बौद्ध धर्माची विरासत, वारसा, त्याचा परिचय करून देतात आणि आपल्या आतील जी क्षमता आहे बुद्धत्व प्राप्त करण्याची, त्याची ओळख संघरक्षितजी त्यांच्या या संघाच्या रचनेमधून आपल्याला म्हणजे करून देतात. तर ती बाब जर कोणती असेल तर लक्षात घ्यायची आपण. तर बाबासाहेब कशी मांडणी करतात, बाबासाहेब म्हणतात बुद्धाचे म्हणजे बुद्धाच्या धम्माचे प्रयोजन म्हणजे दोन, नाही काय. तर ते कोणते दोन प्रयोजन आहेत बुद्धाच्या धम्माचे? पहिलं प्रयोजन काय आहे, माणसाला शरीरासोबत मन प्राप्त झालेला आहे, त्या मनाला म्हणजे शुद्ध करणे, नाही काय. यामध्ये एक गोष्ट अगदी प्रामुख्याने आपल्याला लक्षात येते, आपण दुसऱ्याच्या मनाच्या शुद्धतेची जबाबदारी घेऊ शकत नाही. माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलाच्या मनाच्या, माझ्या पत्नीच्या मनाच्या शुद्धतेसाठी म्हणजे मी जबाबदारी घेऊ शकतो का? मी ध्यान केलं तर त्यांचं मन शुद्ध होणार का? नाही, अशी प्रक्रिया नाही. आणि म्हणून म्हणजे धम्माचं मुख्य प्रयोजन जे आहे तर ते कसं मांडलेलं आहे, बाबासाहेब सद्धम्म म्हणजे काय याच्यामध्ये मांडणी करतात. आणि काय मांडणी करतात बाबासाहेब सद्धम्म म्हणजे काय याच्यामध्ये? सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी, बघा शब्द प्रयोग अतिशय लक्षपूर्वक बघा, सामान्य माणसाला बाबासाहेबांचे हे शब्द, सद्धम्म म्हणजे काय, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आलेले, सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी त्याच्या मनाला, त्याच्या चित्ताला नैसर्गिक वळण लागावं, त्याचं मन, त्याचं चित्त सुसंस्कृत व्हावं, हाच धम्माचा प्रथम आणि अंतिम उद्देश होय. म्हणून यामुळे संभ्रम करण्याची गरज नाही. सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी याचा अर्थ असा होत नाही की बाबासाहेब पूजा किंवा परित्राण याच्या म्हणजे विरुद्ध होते, असा त्याचा अर्थ नाही. बाबासाहेबांना काय लक्षात आणून द्यायचं होतं, 2500 वर्षाच्या बौद्ध धम्माच्या काळामध्ये कुठतरी ही बाब जी आहे, मनाला शुद्ध करणे, आपलं चित्त बदलणे, ही जी प्रमुख भूमिका बुद्ध धम्माची आहे त्याचा विसर पडलेला आहे. पौर्वात्य जे बौद्ध धम्माचे देश आहेत, 2000 ते 2200 वर्षाच्या काळामध्ये ज्यांच्याकडे बौद्ध धम्म आजही जिवंत आहे, तिथे बाबासाहेब गेले, श्रीलंकेला गेले, बाबासाहेब ब्रह्मदेशला गेले, तिथल्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि बाबासाहेबांना हे लक्षात आलं
की केंद्रीय संकल्पना शरणगमनाची आहे ती कुठंतरी हरवलेली आहे. आणि म्हणून त्यांचे शब्द प्रयोग इतके म्हणजे सुस्पष्टपणे बाबासाहेबांनी मांडलेले आहेत. मनाला बदलणे, चित्ताला बदलणे हाच म्हणजे धम्माचा प्रथम आणि अंतिम उद्देश होय. आणि बंधू आणि भगिनींनो, त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमाने उर्गेन संघरक्षितांनी याचीच ओळख जी आहे अतिशय सखोलपणे आपल्याला करून दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे त्यांनी लक्षात आणून दिलं. शरणगमनाची परत सुलभ आणि सरळ म्हणजे परंपरा कशी आपल्याला म्हणजे ज्याला रुजवणे म्हणतो ती रुजवलेली आहे. तर आपण काय करतो शरणगमनाच्या या प्रक्रियेमध्ये म्हणजे आपण सर्वप्रथम संपर्कात येतो तर आपण विनंती करतो आणि विनंती करून आपण स्वतःची इच्छा प्रदर्शित करून आपण अगदी सुरुवातीला सांस्कृतिक शरणगमन करतो. नंतर अधिक सखोल जाण्यासाठी दुसरी विनंती करतो आणि धर्मचारी होण्यासाठी परिणामकारक शरणगमनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण परत विनंती करतो, स्वतःला समर्पित करतो. नाही काय बाबासाहेब काय म्हणतात, वी नीड डेडिकेटेड हँड्स टू स्प्रेड द बुद्धाज धम्म इन द वर्ल्ड. बाबासाहेबांचे वाक्य कसे आहे, डेडिकेटेड हँड्स, नाही काय समर्पित, नाही काय समर्पित डिव्होटेड, अशा प्रकारे म्हणजे भावनिक पातळीवर बुद्ध धम्म संघाला आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानणं, त्या प्रकारे जीवन जगणं, त्याला समर्पित होणं, या प्रकारच्या नव्या प्रकारच्या धम्मसेवकाची मला गरज आहे. ही बाब परिणामकारक शरणगमनाच्या माध्यमाने आपण ती साकार केलेली आहे. उर्गेन संरक्षितांनी एवढा सुंदर असा जो बुद्ध धम्म आहे, आपल्यामधील बुद्धत्वाचं जी क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, या प्रकारे शरणगमन केंद्रस्थानी ठेवून आपल्याला श्रोतापन्न होता येते, आपल्याला सकृदगामी होता येते. ती गोष्ट आपल्याला राजा भोज आणि गंगू तेली या म्हणीप्रमाणे त्याची भीती नष्ट होते. नाही काय आपल्याला अनेक लोकांचे हे अनुभव असतील. आपण सांगितलं, अरे बाबा चल बोर धरणला चल, उर्गेन संरक्षित म्हणजे ध्यान साधना केंद्र नांदेडला चल, भाज्याला चल, ध्यान करायसाठी चल, नाही काय, आणि आपण बुद्धत्व प्राप्त करू शकतो, आपण निर्वाण प्राप्त करू शकतो, असं जर सामान्य लोकांना सांगायला गेलो तर लोक ऐकतात का? त्यांना वाटतं अरे काय राव, राजा भोज कुठं आणि गंगू तेली कुठं. स्वतःला माणूस असा हीन समजतो, हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे असं समजतो. आणि ती बाब उर्गेन संरक्षित जी शरणगमन किती सोपं सरळ केंद्रीय कृती कशी आहे आणि कशा प्रकारे म्हणजे जो आर्य संघ होता तथागतांनी निर्माण केलेला, तो संघ कसा आपल्याला निर्माण करता येऊ शकतो, स्वतःच्या विकासामधून इतरांच्या कल्याणासाठी झटण्याच्या संकल्पनेमधून कसं म्हणजे या प्रकारे स्वतःला समर्पित करता येतं, ही बाब म्हणजे संरक्षितजी मांडतात. आपल्या सगळ्यांना ती पटलेली आहे आणि म्हणून म्हणजे हजारोंच्या संख्येने धम्मचारी निर्माण झाले, नाही काय, आणि धम्ममित्र निर्माण झाले आणि शुभचिंतक निर्माण झाले. आणि म्हणजे मुळं जी आहेत त्रिरत्न बौद्ध महासंघाची, ही अतिशय घट्ट या जगामध्ये रुजलेली आहेत. आणि हा वृक्ष जो आहे, हा म्हणजे वर्षानुवर्ष हा शरणगमनाचा वृक्ष जो संरक्षितांनी रुजवला, तो जिवंत राहणार आहे. कारण त्यासाठी समर्पित धम्मसेवक निर्माण झालेले आहेत. ही गोष्ट म्हणजे उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तिमत्वामधून म्हणजे आपण साकार झालेली अनुभव घेतो आहोत. त्याच्यानंतरच वैशिष्ट्य सांगून आजचं प्रबोधन मी आटोपत घेईल. तर त्याच्यानंतरच जे वैशिष्ट्य आहे म्हणजे ते म्हणजे दोन्ही गोष्टी मी एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर उर्गेन संरक्षितांचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने धम्माची मांडणी करणं, एका विशिष्ट पद्धतीने. इट इज म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, एक स्पेशल टाइप ऑफ प्रेझेंटेशन ऑफ द धम्म असं आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यामध्ये अंतर्भूत असलेली दुसरी एक बाब काय आहे, ज्याला म्हटलेलं आहे कल्याण म्हणजे मित्रता म्हटलेला आहे, नाही काय. तर ह्या दोन्ही गोष्टीचा समावेश असलेलं व्यक्तिमत्व आपण बघतोय. म्हणून त्यांनी पाश्चिमात्य जगातील
लोकांना किंवा म्हणा म्हणजे जसं विज्ञान प्रगत होत गेलेलं आहे नाही काय, आताच कोरोना व्हायरसमुळे आपण अनुभवतो आहे. आपण किती जे आपल्याला बऱ्याच म्हणजे बुजुर्गांना आपला स्मार्ट मोबाईल हाताळता येत नाही, ते आपल्या नातवांकडनं शिकायचे नाही काय. पण ह्या कोरोनामुळे सगळे बुजुर्ग पटापटा स्मार्ट मोबाईल वापरायचं शिकले की नाही आता, बरोबर आहे, हे लक्षात येतं की नाही आपल्याला. म्हणून याच पद्धतीने म्हणजे काय झालेलं आहे, नवीन परिस्थितीमध्ये स्वतःला मोल्ड करणे आणि सहजतेने त्या गोष्टी स्वीकारणे, यासाठी उर्गेन संरक्षितांनी बौद्ध धम्म नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पारंपरिक पद्धतीने मांडलेला नाहीये. ही गोष्ट विशेष बाब लक्षात घ्यायची आहे. नव्या पद्धतीने कशी मांडलेली आहे आणि ही पद्धत संपूर्ण बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही. तर भंतेंच्या म्हणजे पद्धतीचे जे शीर्षक आहेत, मन प्रतिक्रियात्मक आणि सृजक, सांगा बरं मला तुम्ही कोणत्या बौद्ध ग्रंथामध्ये मन कसं रिॲक्टिव्ह आहे, प्रतिक्रियात्मक आहे आणि मन कसं सृजक आहे. एकच मन नाही काय, 51 मेंटल स्टेट ऑफ द माइंड, नो युअर माइंड, स्वयं के मन को जानो, ह्या प्रकारे शिकवणे नाही काय, ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग ह्या पद्धतीने शिकवणे, हे बौद्ध साहित्यामध्ये, पाली साहित्यामध्ये अशी मांडणी म्हणजे आपल्याला मिळणार नाही. असे अनेक शीर्षक संरक्षितांचे म्हणजे आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून एक विशेष प्रकारचं धम्माचं प्रेझेंटेशन ज्या माध्यमाने जगातला, मग तो आफ्रिकेतला असो नाही काय, तो न्यूयॉर्क मधला असो, सॅन फ्रान्सिस्को मधला असो, इटाली जर्मनी मधला असो, वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टिकोनाची मन असलेली माणसं सुद्धा या शीर्षकाप्रमाणे धम्माकडे आकर्षित होतील आणि बुद्धाचा धम्म जाणण्याचा प्रयत्न करतील. हेच म्हणजे वैशिष्ट्य उर्गेन संरक्षितांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण बघतो. आणि यासाठी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने जबाबदारी घेण्याचं प्रशिक्षण देणे नाही काय. शेवटचा वृत्तांत सांगतो आणि थांबतो. तर एकदा उर्गेन संरक्षितजी आपल्या म्हणजे तिथे लंडन बुद्धिस्ट सेंटरची घटना आहे, LBC मध्ये बसलेले होते आणि सिनियर मोस्ट म्हणजे जुने धम्मचारी आहेत कुलानंद, तर संरक्षितजी वर्तमानपत्र वाचत बसलेले होते आणि त्यांनी फोन केला, कुलानंदजी मला काही मदत आहे, तुम्ही या. कुलानंद आले. आल्यानंतर कुलानंदांना वाटलं की संरक्षितजी वर्तमानपत्र आहेत, त्यांना कशाला म्हणजे आपण डिस्टर्ब करावं, म्हणून एका बाजूला बसून गेले. 2 तास 3 तास झाले, संपूर्ण वर्तमानपत्र वाचून काढलं आणि संरक्षितांनी वर्तमानपत्र घडी करून घेऊन दिलं. त्यांना माहिती आहे बरं का, कुलानंद बाजूला बसलेला आहे, त्याला मी बोलावलेला आहे, तरी सुद्धा संरक्षितांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवून दिलं आणि म्हणजे जवळपास काही दिवसांसाठी म्हणजे ते LBC सोडून निघून गेले. आणि मग त्यांना माहिती पडलं कुलानंदांना की ते अनेक दिवसांसाठी, आता जवळपास 15 दिवस म्हणा किंवा महिनाभर म्हणा, म्हणजे संरक्षितजी परत LBC मध्ये येणार नाही आहेत, काही कामानिमित्त निघून गेलेले आहेत आणि त्यांनी मला कामाच्यासाठी मदतीसाठी बोलावलं, तर माझ्याकडे लक्ष पण दिलेलं नाही आहे. तर मग त्याला स्वतःला जाणीव निर्माण होते, त्या स्वतःमध्ये म्हणजे जबाबदारीची भावना जी आहे ती बाहेर पडते आणि तो स्वतः शोध घेऊ लागतो की मी कशी बदलू शकतो. आणि जाणीव निर्माण होते की खूप मोठा म्हणजे संरक्षितांना आलेल्या पत्रांचा ढीग तिथे पसरलेला आहे. 200-300 पत्र तिथे ढिगाऱ्याच्या रूपामध्ये म्हणजे पसरलेले आहेत. तर मग कुलानंद ते एक एक पत्र म्हणजे फोडायला सुरुवात करतात, त्याच्यातले विषय पाहतात आणि निरनिराळ्या विषयाला धरून म्हणजे पत्रांची निरनिराळ्या फाईलची रचना करतात आणि संपूर्ण 150-200 पत्र असतात ते विषयवारीनुसार फाईल तयार करून ठेवतात आणि मग काही दिवसानंतर संरक्षितजी परत येतात आणि मग ते सांगतात कुलानंद म्हणे तुम्ही मला काही जबाबदारी दिली नाही आणि निघून गेलात. मग मी विचार केला आणि हे म्हणजे सगळ्या फाईली म्हणजे विषयानुसार म्हणजे तुमच्या पत्रांची रचना करून ठेवलेली आहे. संरक्षित काय म्हणतात, मला हेच तुला शिकवायचं होतं. स्वतः जबाबदार होणे, स्वतः जबाबदारी घेणे
नाही काय, धम्माचं प्रयोजन काय आहे? तुम्हाला शरीरासोबत मन प्राप्त झालेलं आहे, पण त्या मनाच्या विकासाची जबाबदारी कुणाची आहे? ईच इंडिव्हिज्युअल, नाही काय, प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे. हे जर कळायला लागलं तर तो दिवस म्हणजे न्यूक्लियस ऑफ द न्यू वर्ल्ड, शिलावर आधारित असलेला समाज हा निर्माण व्हायला उशीर लागणार नाही. या प्रकारची कल्याण मितता संघरक्षितांनी आपणा सर्वांना दिलेली आहे. तर बंधू आणि भगिनींनो, म्हणजे इथे मला थांबावंसं वाटतं, वेळ भरपूर झालेला आहे. आपण सर्वांनी आज मी उर्गेन संघरक्षितांच्या व्यक्तिमत्वामधील निरनिराळी वैशिष्ट्य आणि त्या माध्यमाने या जागतिक म्हणजे मिशन निर्माण करून कशा प्रकारे संघरक्षितांनी म्हणजे आधुनिक जगाला बुद्ध धर्मामध्ये योगदान दिलेलं आहे ते मांडण्याचा मी माझ्या अभ्यासामधून आकलनामधून प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आयोजकांचे सर्वांचे पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.